किती झाली पिंडी काढून? 200. आज 200च या. कुठं गहाळ काम झालं. कुठं जायची घेऊन आज? बारामती सकाळ मार्केट. हा मार्केटला सकाळी गेली 3 रुपयाने, आज बी 3 रुपयाने गेली, तेवढं 600 होय. हा चाललंय पदशीर. हो 600 समजा आहे ना, पेट्रोलच गेलो 200. 100 पेट्रोलला बावळाटा. आणि मुंबईचं त्यांचे त्यांचा 250 दोघीला, मी आपला लिंबू टिंबू. आज आता काय करतो. हो आज त्यांनी गुलाटण्या मारल्या ना, 250 असतात काय, 100ला सुद्धा महाग आहेत ते दोघी. 100 रुपये 100. हा पण देणार आहे का त्यांना? मग देणार आहे ना, काय देणार आहे. हा काय नाही पदशीर आहे. हो काय अशी पिंडी आहे. हो काय इथं 2 बोट बसते ती अशी. हा असू द्या, जाऊ दे मग. दावीत त्यांना. हे तो ऊस आहे. झाली का काढायची? 200. बापूंनी मोजल्या, बापू म्हणते 200 या. आता मग 5 वाजल्यात, आता घरी जायची तयारी झाली. घरचं वाट बघते की कुत्री मांजरं गुरं वाटच बघित असते, वाटेला डोळा लावून बसले असते ना. आता कुत्री सगळी रानात इथं. रानात का वाळ्यात कुत्री? तो तिथं आहे. तिन्ही पण पांढरं आहे, दोन्ही पांढरे आहेत. एक पांढरं तो तिथं डांबरेल दिसलं, आणि एक तो तिथं चार आहे का त्याच्यात. म्हणजे रानात आल्यात का? मग काय आडवीच आली असतं. असं काही करत नाही. म्हणले असते ह्यांना घरी न्यायची यावा, त्याच्याशिवाय काय घरी यायचं नाही त्या लवकर. भाकरी मिळायच्या नाही, भाकरी त्यांना काय करत आहे. त्यांची किलो अंडी तेवढी खाल्ली असते मात्र आज सगळी खरडून. एका अंड नसेल ठेवलं. मग चला की आता, चला जायचंय. थमकी ह्या पेंड्या मोजा, हे पेंड्या मोजस तर वर काढतो. बरं असून द्या. नुसती भांडण खेळतात दोघं इकडून. अण्णा आणि बापू म्हणलं दोघं नुसती भांडण खेळतात. बापल्या काय पटतच नाही, काय करायचं. बापूचाच बाप आलाय पोटाला. दोघांचं लागलंय भांडण. बापूचं आणि अण्णाचं कधीच पटत नाही. त्यांचं आणि त्यांच्या अण्णाचं कवा पटलं नाही. हाय का नाही? बापू अण्णा कुठं ठेवलेले हो काय तर चप्पल आहे. अण्णा पण बापूला लय खवळायचं, लय शिव द्यायचं लहानपणी. तसंच आता बापू अण्णाला करतात. अरे नीट भर बघा, पिशवी तिथं निघून पाडली. घरी जायच्या टायमिंगला हो काय असा ह्यांचा धिंगाणा असतो. नेह्या येतात आणि हे तर धिंगाणा घालत बसतात. चला आता घरी जातो. घरचं कसं कसं चाललंय बघा. आता आल्यापासून तर घरी नाही, गुरांना खाय नाही, आत्याला लागती पिशवी. एकण की लाकडीला काय एकण ती एकण थोडीफार काढू. काय ही अण्णाला किती वजन जायचं, थोडस डबल हेलपाटा करावं लागत तुम्हाला सोडून. 2 पिशव्या जात्यात वय 2 पिशव्या. मग असं कालवणाला काढतोय कोथमीरच म्हणते भाजी. माझं ज्ञान गेले त्या बापूच्या नादात. बापू हाकाच मारायचं बंद करत नाहीत अहो घरी जायच्या टायमिंगला. युरबा काय म्हणत नाहीत का, तर कोथमीर काढतात, काढ 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 असं म्हणतात. आणि घरच्या टायमिंगला नुसतं कालवा करतात. ते सुचतच नाही काय. तुम्ही हो का सगळं भिजवून काढलं होतं बरं का. आणि मग गेली ती कोथमीर काढायला. आणि हो का सूर्य गेला मावळायला. तर विहीर आहे. असं पंप नीट धरा. तर आम्ही चाललो घरी मस्तपैकी. नाही लोंबत. चला आज लवकर स्वयंपाकाची तयारी चालली. तुला भूक लागली ना? मला नाही लागली. आता तूच मागव हुडकीत होता कालवण. मला वाटलं असून. अरे पण आता म्हणलं करावं पाठदिशी. तुला भूक लय लागली. तू सकाळी उशिरा केला लवकर केला तरी स्वयंपाक करावाच लागणार नाही की आम्हाला. एक टाइम जेवतो, त्याच्यामुळे म्हणलं अण्णाला भूक लागली. आता भाजी नीट करायची. आता तुरीचं कालवण केलंय मस्त पैकी भाजून. अख्ख्या तुरीचं कालवण केलंय. बाकी कसलं केलंय ते दाखव की. त्या दिवशी आणलंय मामाच्या घरनं, अजून कळलं पण नव्हतं. बघू कसलं लागतंय ते.
देणारच नव्हतं ती. दिलंय पण कोणी कवा इतका ओवा निघा करायचा. भाजून टाकायचं या आतमध्ये, थोडासा भात लावायचा, अजून भांडी घासायची, गुरांना खाया टाकायचंय, कोंबड्या घालायच्या. चपात्या करायच्यात का भाकरी? आता चपात्या आहेत एक सकाळच्या, तुला आवडती ना? नाही रे बरं, काला चुरून खाय. भाकरी भाकरीच करू का? बरं भाकरी आहे. भाकरीच करायची की. भाकरी करायच्या. अजून पांढरा भात लावलाय उलीसा, तर पांढरा भात करते थोडासा आमटीत खायला. आमटी केली म्हणल्या पांढरा भात. बापूला म्हणा कुठं चाललाय? नाही कुठं चाललं. बापू आले तर आताच ओझ घेऊन. ज्ञानेश्वरीने कोथमीर लावली सगळी धुवून झाकून ठेवली. परत न वटा झाडून काढला तिने शाळेत ना आल्या. आता गेली अभ्यास करायला. अभ्यास होय मोबाईल बघती या बापूंचा घेतलाय. तिने ती बापूला गोडी तीच की कोथमीर का म्हणून लागते कारण का बापू तिला लगेच फोन अरे देतात. तिने थोडी नाही कोथमीर लावली. ती 300 कोथमीर लावायचं कबाट दुखून येतं. बुडवून नीट लावायचं म्हणल्यावर तेवढं लावते ती. आणि वाटा झाडून काढला आका तिने. हा हा. तुझ्या गत आहे का? आणि तू मोबाईल घेतो, तू काय काय काम करतो काय आता काय केलंय? नेमकं मला सांग की. तू आणाय नसता वेळाला राहणार मग त्याने किती मोठं काम केलं आहे का नाही? ते आता आणाय हो. म्हणजे मग बाजारला जायचं मुलांना. झालं बापूंचं काय झालं काय माहिती. काय झालं? असून दे मग थोड्या वेळाने अजून दाखवतो. का? कर की पुरा असू दे. बोलू दे की आजीला. परत बाबा नाही अख्खेच तुम्हाला कसं दाखवायचंय तसं. काय नाही दाखवायचं. परत माणसं मला शिव्या घालते ती. तुझ्या सासूला तू बोलून पण देत नाही. तूच मध्ये मध्ये बरं आधी आता सगळंच होऊन दे. काय बोलायचं ती सांगू दे. होऊन दे 10-12 मला मिनिटं. शिव्या घालते तर. सकाळी म्हणली तुझ्या सासूला तू बोलून सुद्धा जाईना. तुझंच ऐकून घ्यावं लागतंय. तुझंच मध्ये मध्ये चालतं. होय म्हणलं बाया सासूला चांगलं बोलून द्या. बरोबर आहे की. मग आता म्हणली असते ना तू कोणती तरी तू बोलून दे ना. हा म्हणून म्हणलं बाया आणा बोलू दे आजीला. आताशी सवड घावली. काय एखाद्या बारीला देण्यात आलं तर मग लई येतो. आणि एखाद्या बारीला मग कशाच तरी ती खुई निघली. ती आता कवटाची खुई निघली होती. मग ती जुनं आठवलं मला. म्हणून मी सांगायचा प्रयत्न चालवला होता. दुसरं काय आहे तेव्हा. तुम्हाला कसं वाटलं माझ्या कवटाची गोष्ट ती सांगा मला कमेंट करून. आणि कमेंट पण करा, लाईक पण करा. तुम्ही मला सगळी म्हणता ना मग माझ्यासाठी करा. आपली रेशमासाठी नका, माझ्यासाठी करायची सगळी. हां कसं असतं हो का असतं. तिचं कवा 2 शब्द, माझं कवा 2 शब्द. आणि ते आठव म्हणजे कामाच्या गडबडीत देण्यात येतं कधी कधी देण्यात येत नाही. त्याच्यामुळं असून द्या. समजून घेत जा. चुकलं तिच्याकडून चुकलं तरी माझ्याकडून चुकलं तरी घेत जा समजून. आपलं सांगत जा काय कमेंट करून. चुकलं हुकलं तुमचं बरोबर आहे. काय ती बी असती गडबडीत, मी बी असती गडबडीत. त्या एखाद्या बारीला काय होतं उरकायचं पडतं. आज लवकर स्वयंपाकायला लागलो म्हणजे रानात आलं की आत्या लगेच स्वयंपाकायला लागल्या. ती बाहेरचं आवरत आवरत आणि घरात आली. आता घरातलं आवरत आवरत परत बाहेर जायचं. भांडी राहिली माझी मी जास्त. भात लावते किंवा थोडासा. एकामेकीचा जीव बी जाणला पाहिजे. तिला आलाय त्रास पडतोय. बरं ती बी ती म्हणल्या होता मला तरी काय करावंच लागतंय की बसून ती तरी कवा करायची. त्याच्यामुळं दोघींनी मी डोकून केलं तर तिला सुख लागेल मला सुख लागेल. आणि करून करायचं नुसतं रेलत करायचं. तिने बघायची माझी वाट आणि मी बघायची तिची वाट. त्याच्यापुढे पटापटा केलेलं बरं. कुण्या कोणाची वाटच बघायची ना. आपलं गावल तेवढं करीत राहायचं. सगळी असंच करीत जा. सगळी विचारायला राहत जा. आणि काय नाही जन्मात अर्थ शेवट. खायचं माझं कबाड वगैरे. आणि एकामेकाला समजून घेण्यातच हे सगळं येतं. दुसरं काहीच येणार नाही सगळं आपलं. असून द्या. पटलं तर जेवढं देण्यात आलं तेवढं सांगितलं. पटलं तर टाका कमेंट. काय करायचं लाईक करा. अजून काय शेअर करा. हा माझं पटलं तर बोलणं बरं का. आणि दोघा रानात भाजी आणलेली सकाळच्या तयारी. आणि पोरांना शाळेत जायचं म्हणलं की आताच तयार करावं लागते. म्हणून ती ताजी ताजी भाजी लगेच नीट करायची. होय का नाही. सकाळ सकाळ परत न कुठं बसायचं उडकीत. मग काय म्हणून आताच सगळी तयारी करावंच लागते. तयारी काय करायचं. तयारी नाही केल्यावर मग सकाळचं भावताली बघायची तर
आणि मग आपण भावताली बघायचो, मग कालवणाची तजवीज करायचो, मग स्वयंपाक व्हायचा आपला, मग पोरं खायची आणि मग शाळेत जायची. पोराने चिरकायचं ह्यांचं उरकाना, गड्या माणसांनी थांबायचं जेवायसाठी. गोटम एखाद्या बारीला लय लवकर जेवाय मागायचं आणि एखाद्या बारीला कवर बी जेवत नसायचं. आता काय खातोय, कसं खातोय, काय करतोय. त्यांना सगळं जेवायला तिथं खाया पाय कमीच नाही, दिवसभर जेवलं तरी कमी नाही. नाही का? बरं असून दे. बापूचं काय चाललंय बरोबर? बापूंचं काय माहिती काय चाललंय, बापूंची कुठतरी जायचंय वाटतं. हा इकडंच आलं. काय काय नाही, कशाला कालवा चालला? जेवायचा. तुम्हाला भूक लागली ना? लागली की काय केलं कालवून? काय माहिती आता कशाची वेगळीच भाजी केली आज. कसली वेगळी केली? काय माहित, बोला की काहीतरी. आता काय बोलू, त्यांच्या देखता बोलतो की. बर चला. हा हे असले करते ती तिकट करा म्हणावं आहे. हा काय झाला का स्वयंपाक? झाला? या जेवाय राहणार तुमच्या बरोबर आलो की लगेच स्वयंपाक झाला होईल. तो म्हणला जेवाय बोलवले, शिजले कालवून. होय राहणार. काय केले? चपात्या केलं होय. हा तुमचं चाललं होतं ना, आखी तूर करा, आखी तूर करा. उषाबाईने तूर दिली, ह्या रेशमाच्या आईने ते तुरीचं कालवण केले. मी म्हणलं भिजाय घाला आणि मस्त करा तूर. होय हा झालंय पदशीर. आता जेवायचं 7 वाजता. आता वाजले ते 6:30. अर्ध्या तासात होते. समद्यांना पदशीर जेवा. हा निवांत. चला मग.